महत्त्वाचं, पहिला देश मग पक्ष आणि मग आपण, अशी भूमिका आपली जी आहे. तर त्याप्रमाणे मेहनतकरांचं श्रेय आहे, कार्यकर्त्यांचं मोठं श्रेय आहे. जिथं कार्यकर्ते थोडे जर लूज पडले तिथं आम्हाला थोडंसं झालं. म्हणजे आमच्या अपेक्षेप्रमाणे 60+ हा आकडा होता. आता मला अजून माहीत नाही किती आहे तो आकडा, किती आहे टोटल आकडा किती आमचा? 54 झाला. 54 झाला. अजून 2-3 निकाल यायचे, 8 निकाल यायचे, 8 निकाल यायचे. म्हणजे आम्हाला 60+ आमचा अंदाज होता. अमित शहा साहेबांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. काय दिलेली आहे? जो काम करेल, लोकांच्या ह्याच्याशिवाय त्याला झोप लागत नाही, लोकांच्या आणि बाकी महाराष्ट्रात सर्व BJPचे नेते आणि परिवार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष हे सर्व या पद्धतीनं रोज 5 वर्ष 7 वर्ष निवडणूक लागू झाल्यापासून आतापर्यंत रोज काम करतात. त्याच्यामुळे हा विजय आम्हाला अपेक्षित होता. तर त्यामुळे आम्हाला त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना, राष्ट्रवादी और आरपीआई महायुति को जो पनवेल की जनता ने जो समर्थन दिया है, मैं इसके लिए उन सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. हमारे सारे कार्यकर्ता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआई महायुति के, जिन्होंने बहुत कड़ी मेहनत की और इस मेहनत के बाद आज ये विजय मिली है, उन सभी का कार्यकर्ताओं का अभिनंदन. हमारे जो साथी जो चुनकर नहीं आ सके, उनके लिए भी सारे कार्यकर्ताओं ने बहुत मेहनत की है. मैं उन सारे कार्यकर्ताओं को धन्यवाद देना चाहता हूं. हम सब लोग मिलके आने वाले समय में जनता की सेवा करें, पनवेल की सेवा करें और इसकी अगले बार इससे भी बड़ी जीत हम सब लोग यहाँ पर हासिल करें. इसके लिए हम सब लोग मिलकर प्रयास करें. विजयी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्ही बघाल महायुती आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने कामाच्या स्वरूपाने पुढे गेली होती, आज विरोधक हे 4 फुट्याची झालेले पनवेलमध्ये तर कुठेच त्यांना बघायला मिळालं नाही. 14 नंबर 1 वगळता ती पण तिथे बघितलं तुम्ही काय झालं. परंतु बाकी इतर ठिकाणी सगळीकडे मला वाटतं ज्या सीट 51च्या घरात होत्या आज त्या 60च्या वरती जाताना आपल्याला दिसतात. त्यामुळे नागरिकांचा कल हा 100% महायुतीला याच्यावर स्पष्ट होतो.